आणि जनतेची कामं करत असताना नेहमीच आम्ही अग्रेसर राहिलो. मुळं आम्हाला निवडणूक खरं तर फार सोपी होती, परंतु विरोधकांनी अखंड तांडव उभा केलं आणि विनाकारणच निवडणुकीमध्ये हवा भरण्याचं काम केलं. सर्वच जाती धर्माच्या लोकांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम केलं आणि ते बळ साधं नसून त्यांनी या ठिकाणी रात्रीचा दिवस करून कष्ट करून छोट्या छोट्या मतदारांना, कुठं अपंग असतील किंवा वयोवृद्ध असतील, त्यांना मोटरसायकलीवर आणून या ठिकाणी मतदान केंद्रापर्यंत नेऊन त्यांचं मत पोल करण्याचं काम केलं. माझ्या लक्षात येत होतं की लोक, आपण जरी प्रचारात फार मोठा डामडौल न केला तरी सुद्धा लोकांच्या भावना आणि आपण केलेलं काम आहे त्या कामावर लोकांनी विश्वास ठेवून आपल्याला मतदान पक्क करणार आहेत ही माझी खात्री पटत होती. त्याच्यामुळे मी निश्चिंत होतो. कुठल्याही प्रकारच्या अफवांना, बळींना घाबरायचं मला कारणच नव्हतं, कारण माझं काम आहे आणि या कामाची आठवण म्हणून लोक सांगत होती. तुमच्या कुटुंबानं नेहमीच परगावच्या लोकांना आधार दिला. मोमीन वाडा म्हणून आमचं वाडा हा 35-40 वर्षापासून प्रसिद्ध होता आणि त्या वाड्याच्या जुन्या आठवणी सुद्धा वयोवृद्ध माणसं जी 70-80 वर्षाची होती त्या लोकांनी सांगितले की बाबा कधी कधी आम्ही एसटीनं उशिरा आलो तर त्या वाड्यात आम्हाला झोपायची सोय व्हायची, सकाळी उठून आम्हाला हातपाय तोंड धुवायची सोय व्हायची आणि चहा पाणी मिळायचं. अशा अनेक गोष्टी. आता मी निवडणूक लढवली म्हणजे मी काय काल आलो ना आज उभारलो निवडणूक लढवली असा विषय नाही. मी बऱ्याचशा गोष्टी ह्या कामाच्या निमित्तानं जनतेबरोबर जोडला गेलो होतो. खरं तर निवडणूक ही एक आपल्या विचाराची लढाई असते आणि वेगवेगळ्या पक्षांच्या विचाराची ध्येय जोडण्याची निवडणूक असते. निवडणूक 7 तारखेला 5:30 वाजेपर्यंत निवडणूक. 5:30ला ज्यावेळेस आपला मतदान पूर्ण संपलेलं आहे, पेट्या बंद झाल्या, त्याच दिवशी आपली निवडणूक संपली. त्याच्यानंतर औचित्याचा भाग म्हणजे निकाल लागला. आता शेवटी निकाल काय लागेल हा जनतेचा प्रश्न आहे, त्यांनी दिलेला कौल आहे. खरं तर निवडणूक 5:30ला संपल्यानंतर आपण नंतर त्याच गोष्टीचा उगाळा करून लोकांना करमणूक करून देण्यापेक्षा आपल्या आपल्या कामाला लागलेलं बरं. जी आपली कामं असतील, वैयक्तिक शेतीची असतील, व्यवसायाची असतील, आपली आपली कामं करत राहायचं. नमस्कार, सोलापूर टाइम्स आणि जनसंवाद न्यूजमध्ये सर आपलं स्वागत आहे. नमस्कार. खरं तर नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत तुम्ही भारतीय जनता पार्टीकडून घोडेश्वर पंचायत समिती गणातून निवडणूक लढवल्या होतात आणि यामध्ये आपल्यासोबत कोरुल जिल्हा परिषद गटात जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात आपण होतात. दोघांचाही चांगल्या मताने मतदारांनी आपल्याला स्वीकारलेला आहे, आपला विजय झालेला आहे. काय सांगाल, विजयानंतर पहिली प्रतिक्रिया काय असेल, काय भावना आहेत आपल्या? प्रथमतः मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब, त्याचबरोबर जिल्हा भाजपाचे ज्येष्ठ नेते, आमच्या सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय राजन मालक, त्याचबरोबर ज्यांनी या मूळ तालुक्यामध्ये विकासाचा रथ चौफेर उधळला ते आमच्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय यशवंतजी माने साहेब, त्याचबरोबर ज्यांनी जिल्हाभर फिरून कष्ट घेऊन या जिल्ह्यासाठी खूप मोठं काम केलं ते या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय शशिकांत नाना चव्हाण साहेब, त्याचबरोबर ज्यांनी तालुक्यामध्ये छोट्या छोट्या कार्यकर्त्याला निवडणुकीमध्ये बळ दिलं ते या तालुक्याचे युवा नेते आदरणीय बाळराजे पाटील साहेब, त्याचबरोबर जिल्हा सिनेटचे सदस्य, आमच्या सर्वांचे युवक मित्र तथा युवकांसाठी नेहमीच प्रेरणादायी काम करणारे अजंक्य राणा पाटील साहेब आणि तालुक्यातल्या राजकीय सारीपाट कसा असावा आणि उमेदवार कसे असावे एक रचनात्मक काम करणारं आमचे सहकारी मित्र, वडील बंधू आदरणीय प्रकाशजी चौरे साहेब, त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये एक तरुण चेहरा जो सगळ्यांना हवाहवासा असणारा ते
जिल्हा सरचिटणीस विकासजी वाघमारे, त्याचबरोबर या तालुक्याचे अगदी शांत शिस्तबद्ध तालुका अध्यक्ष आदरणीय रमेशजी माने आणि संबंध जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये ज्या भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काम केलं त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि मी आणि जकराय शुगरचे जे MD आहेत सचिन जाधव, या दोघांना या ठिकाणी आम्हाला जिल्हा परिषद आणि अनुक्रमा पंचायत समिती अशा दोन्ही जागेवर त्यांना आणि मला भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षाकडून एक विश्वासानं आम्हाला उमेदवारी दिली. आणि खरं तर आम्ही दोघेही या ठिकाणी सुशिक्षित आहोत, ग्रॅज्युएट आहोत आणि दोघांनी या ठिकाणी समाजकार्यामध्ये आपल्या आयुष्यातील बराचसा वेळ खर्ची घातलेला आहे. आणि जनतेची कामं करत असताना नेहमीच आम्ही अग्रेसर राहिलो. त्याच्यामुळं आम्हाला निवडणूक खरं तर फार सोपी होती, परंतु विरोधकांनी जे अकांड तांडव उभा केलं आणि विनाकारणच निवडणुकीमध्ये हवा भरण्याचं काम केलं, त्यामुळं थोडं निवडणुकीमध्ये आम्हाला थोडं चलबिचलपणा वाटला. परंतु मुळातच माझ्यासारखा माणूस गेल्या 35 वर्षापासून या राजकारणामध्ये काम करतोय. ग्रामपंचायत पासून तालुका मार्केट कमिटीपर्यंत सभापती पदाची धुरा आणि त्या पदावर मी काम केले. त्याच्यामुळे जनमानसाचा कौल काय असेल हा माझा अंदाज जो होता तो 100% यशस्वी झाला. कारण माझा वैयक्तिक अगदी 1995 पासून मी ग्रामपंचायत सदस्य झालो पहिल्यांदा. मी ग्रामपंचायत सदस्य झाल्यापासून मी गोरगरीब जनतेसाठी काम करत आलो. त्या काळात मला वाटतं अण्णाभाऊ साठे महामंडळ होतं, महात्मा फुले महामंडळ होतं. ह्या अशा छोट्या छोट्या ह्याच्यातून आणि जिल्हा उद्योग केंद्राकडून तरुण होतकरू अशा लोकांना व्यवसायासाठी कर्ज मिळवून देणे वगैरे अशा अनेक कामं जे तुमच्या शेतीसाठी पाणी परवाना काढून देणं असेल किंवा त्यांना लाईट कनेक्शन मिळवून देणे, ॲडिशनल DP उभारणे, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या फार पहिल्यापासून मी काम करत आलो. आणि जो जनसंग्रह या 35 वर्षामध्ये माझ्यासोबत जुळत गेला त्याच्यामध्ये काय थोडीफार लोक बाजूला गेले असतील, परंतु एक चांगले मित्र, चांगले कार्यकर्ते आणि चांगल्या माणसाची संगत मला या 35 वर्षामध्ये मिळाली. आणि त्या लोकांच्या ह्याच्यावर माझा पूर्ण विश्वास होता की त्यांच्या निर्णयावर की 100% लोक माझ्या बाजूनं निर्णय घेणार आहेत, घेतील, यात माझ्या मनामध्ये शंका नव्हती. परंतु ह्या एकमेकाच्या आरोप प्रत्यारोपाची बऱ्याचशा गोष्टी घडल्या. आम्ही प्रथमतः तर ह्या गोष्टीला इग्नोर केलं, कारण मला माहीत होतं की निवडणूक ही कसल्याही परिस्थितीत या पठ्ठ्यामध्ये जातीपातीच्या राजकारणाला थारा देणार नव्हती आणि दिली पण नाही. काय लोकांनी विनाकारण त्याच्यामध्ये अकांड तांडव करण्याचं काम केलं आणि सर्वच जाती धर्माच्या लोकांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम केलं. आणि ते बळ साधं नसून त्यांनी या ठिकाणी रात्रीचा दिवस करून कष्ट करून छोट्या छोट्या मतदारांना, कुठं अपंग असतील किंवा वयोवृद्ध असतील, त्यांना मोटरसायकलीवर आणून या ठिकाणी मतदान केंद्रापर्यंत नेऊन त्यांचं मत पोल करण्याचं काम केलं. त्यामुळे त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं मी मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि भविष्य काळामध्ये ही निवडणूक आणि निवडून दिलेली जनता याच्यासाठी आम्ही काम करत राहू. निश्चितपणे खरं तर हा सर्व प्रचार यंत्रणा असताना किंवा निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवार सचिनदादा असतील किंवा तुम्ही स्वतः या भागामध्ये, या गणामध्ये सर्व परिचित आहेत आणि जनसंपर्क पण तुमचा चांगला होता. असं असताना देखील तुम्ही निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये मतदारांना गावभेटी दौऱ्याच्या माध्यमातून असेल, होम टू होम असेल,
आणि त्याचबरोबर तुम्ही खरं तर शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधापर्यंत मतदारांपर्यंत पोहोचलात जनसंपर्क असताना देखील. कसा प्रतिसाद मिळत होता नागरिकांकडून? काय त्यांचं काय म्हणणं येत होतं तुम्हाला? खरं तर निवडणुकीचा पहिला पाया हा मतदारांचा गाठीभेटी घेणे आणि त्यांच्याशी चर्चा करणे, सल्लामसलत करणे. या पलीकडे दुसरा कुठलाही प्रकार लोकांसाठी फार महत्त्वाचा नसतो. आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे, लोकांचं मन काय आहे, त्यांचं काय अडचण आहे ही जाणून घेतली पाहिजे आणि त्या गोष्टीवर आपण भविष्यामध्ये त्यांना सहकार्य करायची भूमिका मांडली पाहिजे. ह्या गोष्टी निवडणुकीच्या खरं तर ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि प्रथम मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय की मतदारसंघामध्ये, पूर्ण मतदारसंघामध्ये मी माझे 4-5 सहकारी यांना घेऊन पूर्ण मोटरसायकलीवर प्रचार केला. कुठलीही मोठी गाडी डामडौल न करता, कारण लोकांना आम्हाला डामडौल करायचा न करायचा हा विषयच नव्हता. लोकांना फक्त उमेदवार घरापर्यंत आपल्या आला पाहिजे, आपली भेट घेतली पाहिजे ही लोकांची इच्छा होती. म्हणून आम्ही सगळ्या गोष्टीला फाटा देऊन केवळ मोटरसायकलीवर प्रत्येक वाड्या, वस्त्यावर आणि छोट्या छोट्या त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणात जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेतल्या आणि लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला. लोक बसायची, आमच्याबरोबर बोलायची, त्यांच्या अडचणी सांगायच्या किंवा एखादी कामं जुन्या आठवणी ज्या माझ्या लक्षात सुद्धा नव्हत्या की त्या लोकांनी त्या आठवणी आणून दिल्या की बाबा भाई तुम्ही आमच्यासाठी सिव्हिलच्या दवाखान्यात येऊन माझ्यासाठी काम केलं, भाई तुम्ही आमच्यासाठी आमचा ॲडिशनल DP जळाला असताना आम्हाला ॲडिशनल DP करून दिला, आमच्या खरबुजाची पिकं जळत असताना तुम्ही स्वतः साहेबापुढं बसून जागेवर तुम्ही DP घेऊनच गाडीत घालून आणला. अशा अनेक आठवणी त्या लोकांनी मला खरं तर सांगितल्या आणि माझ्या लक्षात येत होतं की लोक, आपण जरी प्रचारात फार मोठा डामडौल न केला तरी सुद्धा लोकांच्या भावना आणि आपण केलेलं काम आहे त्या कामावर लोकांनी विश्वास ठेवून आपल्याला मतदान पक्क करणार आहेत ही माझी खात्री पटत होती. त्याच्यामुळे मी निश्चिंत होतो. कुठल्याही प्रकारच्या अफवांना, बळींना घाबरायचं मला कारणच नव्हतं, कारण माझं काम आहे आणि ह्या कामाची आठवण म्हणून लोक सांगत होती. काही गोष्टी अशा होत्या की काही लोक, जुनी लोक भेटायची, ती लोक म्हणायची तुमचं कुटुंब एवढं मोठं आहे, तुमच्या कुटुंबानं नेहमीच परगावच्या लोकांना आधार दिला. मोमीन वाडा म्हणून आमचं वाडा हा 35-40 वर्षापासून प्रसिद्ध होता आणि त्या वाड्याच्या जुन्या आठवणी सुद्धा वयोवृद्ध माणसं जी 70-80 वर्षाची होती त्या लोकांनी सांगितले की बाबा कधी कधी आम्ही STनं उशिरा आलो तर त्या वाड्यात आम्हाला झोपायची सोय व्हायची, सकाळी उठून आम्हाला हातपाय तोंड धुवायची सोय व्हायची आणि चहा पाणी मिळायचं. अशा अनेक गोष्टी ज्या मी सगळ्याच गोष्टी या ठिकाणी आपणा सर्वांसमोर शेअर करू शकत नाही, पण आमच्या कुटुंबाविषयी असणारी आस्था आणि प्रेम ही निवडणुकीच्या प्रत्येक पायवाटाच्या पावलावर मला जाणवत होतं आणि लोक ती सांगत होती. त्याच्यामुळं माझा मतदारावर असा पक्का विश्वास होता की कसल्याही परिस्थितीत मतदार माझ्यापासून दूर जाणार नाही, कुठल्याही अफवांना बळी पडणार नाही आणि ह्या वावटळीत आपला दिवा लागल्याशिवाय राहणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा मला ठाम विश्वास होता. खरं तर या सगळ्या गोष्टी होत असताना कोरुल जिल्हा परिषद गट आणि पर्यायानं घोडेश्वर पंचायत समिती गण हा हाय व्होल्टेज निवडणूक म्हणून एकंदरीत चित्र उभारलं होतं. सर्व तालुक्याचं आणि जिल्ह्याचं पण लक्ष या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणाकडे होतं आणि असं असताना मतदान संपलेलं आहे. राजकीय कार्यकर्त्यांचा पण उत्साह दोन्ही पार्टीकडून, दोन्ही बाजूकडून बघायला भेटलं. मतदान संपलेलं आहे. राजकीय कार्यकर्त्यांना आपण काय सल्ला द्याल, काय सांगाल? प्रथमतः तुमचं एक वाक्य आहे की हाय व्होल्टेज मतदारसंघ. असलं कुठलाही हाय व्होल्टेज नव्हतं आणि काय नव्हतं. लोकांनी ही अफवेवरचा फुगा फुगवलेला होता. ही फार मोठी लढाई होणार आहे आणि फार मोठं असं ही निवडणुकीचं हे आहे आणि ह्याच्यामध्ये आणि कसं आहे, तुम्ही निवडणूक लढवता किंवा मी लढवली समजा. आता मी निवडणूक लढवली म्हणजे मी काय काल आलो ना आज उभारलो निवडणूक लढवली असा विषय नाही. मी बऱ्याचशा गोष्टी ह्या कामाच्या निमित्तानं जनतेबरोबर जोडला गेलो होतो. आमची गावं असतील, बेगमपूर असेल, अर्धनारी असेल,
तुमचं वडदेगाव असेल, इसगाव असेल, तुमची येनकी असेल, मिरी असेल, आरबळे असेल, वटवट असेल, 2 जामगाव असतील, तर ह्या सगळ्या गावामध्ये माझे वैयक्तिक संबंध आणि नेटवर्क असं आहे की त्या लोकांना मी कधीच माझ्यापर्यंत आल्यानंतर कुठलंही म्हणजे पाहुणचार न करता कधीच पाठवलेलं मला आठवत नाही. मी कितीही घाई गडबडीत असलो तर त्यांच्यासाठी वेळ दिला. कित्येक लोकांना या ठिकाणी मी शासनाच्या वैद्यकीय मदतीमधून तुमचे हार्टचे ऑपरेशन करून दिले. बऱ्याच अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आज आपण या ठिकाणी सांगण्यासाठी एवढा वेळ तुमच्याकडे पण नसणार आहे. पण आपण जे काम केलंय त्या कामावर माझा पक्का विश्वास होता आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आम्ही पुढे गेलो. किंवा राजकारण म्हणजे असतंच काय, सत्ता येत असते, सत्ता जात असते, परंतु आपण त्या ठिकाणी सत्ता नसतानाही आपण त्याच पद्धतीने काम केलं पाहिजे. सत्ता असतानाही आपल्याला फार काळजीपूर्वक वागावं लागतंय. कारण सत्ता नसताना तुम्हाला इतकी काळजी घ्यावं लागत नाही, पण सत्ता आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक माणसाचं मन मत जाणून घेऊन आपल्याला काळजीनं त्यांच्या संग वागावं लागत असते. सत्ता असताना जी चुका होतात त्या आयुष्यभरासाठी आपल्याला नकारात्मक असतात, त्याचे पुढे परिणाम वाईट होतात. म्हणून सत्ता असताना तर अगदी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने लोकांशी तुम्ही ट्रीट केलं पाहिजे. आणि ते कार्यकर्त्यांना काय सांगा? आता हे नवीन नवीन राजकीय कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि आम्ही पण नवीन कार्यकर्ते आहोत. म्हणजे नवीन कार्यकर्त्यांच्या सोबत असतो. खरं तर निवडणूक ही एक आपल्या विचाराची लढाई असते आणि वेगवेगळ्या पक्षांच्या विचाराची ध्येय धोरणाची निवडणूक असते. निवडणूक 7 तारखेला 5:30 वाजेपर्यंतच निवडणूक होती. 5:30ला ज्यावेळेस आपला मतदान पूर्ण संपलेला आहे, पेट्या बंद झाल्या, त्याच दिवशी आपली निवडणूक संपली. त्याच्यानंतर औचित्याचा भाग म्हणजे निकालाचा. आता शेवटी निकाल काय लागेल हा जनतेचा प्रश्न आहे, त्यांनी दिलेला कौल आहे. खरं तर निवडणूक 5:30ला संपल्यानंतर आपण नंतर त्याच गोष्टीचा उगाळा करून लोकांना करमणूक करून देण्यापेक्षा आपल्या आपल्या कामाला लागलेलं बरं. जी आपली कामं असतील, वैयक्तिक शेतीची असतील, व्यवसायाची असतील, आपली आपली कामं करत राहायचं. त्याच्यानंतर त्याच्यात वेळ घालवून आपली अप्रगती करून घेणं ही काय बरोबर नाही. एवढाच माझा संदेश राहील. निश्चितपणे. खरं तर आता शेवटचा प्रश्न, मतदारांनी विश्वास दाखवलेला होता तुमच्या अपेक्षेप्रमाणे, प्रतिसाद पण तसा होता आणि निकाल पण तोच आला, जे की ग्राह्य धरलं होतं मतदारांनी आणि जाणकारांनी, राजकीय विश्लेषकांनी देखील. आता जबाबदारी अजून थोडीशी वाढली, जबाबदारीमध्ये भर पडलेली आहे. मतदारांचे काय आभार मानाल आणि काय सांगाल त्यांना? खरं तर मतदारांचे आभार मानून हा माझा प्रश्न मिटणार नाही. त्यांच्या प्रती मला 100% लॉयल राहावं लागेल, प्रामाणिक राहावं लागेल आणि प्रामाणिक राहणे तीच माझ्यासाठी त्यांना आभार आहे. कारण शेवटी आपण त्यांच्यासाठी काम करणं हेच आभारातून मला त्यांना व्यक्त होता येईल. नसेल तर त्यांचे आभार मानणे इतका विषय छोटा नाही. त्यांचे आभार मी म्हणजे त्यांचे उपकार तर मी आयुष्यभर विसरू शकत नाही. खरं तर आता निवडणूक संपलेली आहे, निकाल पण लागलेले आहेत. असं असताना निवडणुकीच्या एकंदरीत कार्यकाळामध्ये काही जण तुमच्या बाजूने होते, काही जण तुमच्या विरुद्ध पार्टीचं पण काम करत होते. आता निवडणूक संपलेली आहे, त्या सर्वांना तुम्ही काय संदेश द्या, काय सांगा? आता निवडणुकीमध्ये कसं आहे, काय लोकांनी विरोध केला असेल, काय लोकांनी माझ्यासोबत राहिले असतील, प्रचार केला असेल, माझ्यासाठी कष्ट घेतले असतील. जी माणसं माझ्याजवळ आहेत ती माझीच आहेत. पण पुढच्या उद्याच्या भविष्यामध्ये ज्या लोकांनी मतदान केलं नाही, त्यांच्या कुठल्या तर गैरसमजुती किंवा माझ्या काय चुका असतील म्हणून ते बाजूला गेले असतील. परंतु निवडणूक संपल्यानंतर सगळी जनता, या पूर्ण पंचायत समिती गणातील प्रत्येक माणूस, प्रत्येक मतदार, प्रत्येक नागरिक हा माझ्यासाठी तितकाच महत्वाचा आहे. आणि अशी कुठलीही गोष्ट माझ्याकडून होणार नाही की जे मतदान केलं नाही म्हणून त्यांचं काम करणार नाही. असं
कारण माणसं जोडणं ही माझं प्रमुख काम आहे. जी लोक माझ्यापासून दुरावले असतील, ज्यांनी मला मतदान केलं नसेल, त्या लोकांना सुद्धा मी आग्रह हक्कानं त्यांच्याशी संवाद साधून त्यांना जवळ घेऊन उद्या भविष्यासाठी पक्षासाठी काम करत असताना मला अनेक माणसांची पुन्हा गरज आहे. त्याच्यामुळं कुणाचंही काम मी थांबवणार नाही. आलेल्या प्रत्येक माणसाला मी सरळ सरळ मदत करेन आणि सरळ हाताने मदत करेन. असा कुठलाही प्रकार माझ्याकडून घडणार नाही आणि त्यांनी त्यातून विरोधकांनी देखील मनात कुठलीही शंका न बाळगता माझ्यावर तेवढंच प्रेम त्यांनी सुद्धा दाखवावं. ज्यांनी मला निवडून दिलं त्यांनी दाखवू दे, तेवढंच दाखवावं. मी त्यांनाही त्याच पद्धतीने वागवेन. एवढं बोलून मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.